हॅलो मित्रांनो, सगळ्यात पहिले माझे 50 सबस्क्राईब पूर्ण केलं तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि मी सकाळी एक शॉर्ट्स टाकलेला, तेव्हा मी सांगितलं की आजचं मार्केट हे रेंज बाउंड असेल, बरोबर. आणि तुम्ही बघाल आजचं मार्केट हे रेंज बाउंडच होतं, पूर्णपणे साईडवेज होतं. त्यामुळे मी सकाळी सकाळी शॉर्ट्स कधी कधी अपलोड करतो, तर ते नक्की पहा. ओके. आणि मी आता तुम्हाला पहिले माझी RFIची जी स्ट्रॅटेजी आहे ती दाखवतो. पहिले स्टॉक मार्कवरती जाऊया. स्टॉक मार्कवरती अगर तुम्ही पाहाल तर काल माझा लॉस होता, सुरुवातीला 2500 होता. त्याच्यानंतर मी 3 वाजता मी अपडेट केला, तेव्हा माझा लॉस झाला 1300वरती होता, मॅक्स लॉस. ओके. आणि आज मी सकाळी परत त्याच्यावरती अपडेट केलं, तर आता माझा मॅक्स लॉस आहे 660 रुपये. पण त्याचप्रमाणे माझा मॅक्स प्रॉफिट तो पण कमी झाला. जेव्हा 7.5 होता तो आता 4.5वरती आला आहे. ठीक आहे. कारण आपल्याला लॉस जास्त द्यायचा नाही, प्रॉफिट आपल्याला एक डिसेंट प्रॉफिट मिळालं तरी ठीक आहे, पण आपल्याला लॉस जास्त द्यायचा नाही. हा हेतू आहे स्ट्रॅटेजी मागे. ठीक आहे. तुम्ही बघाल तर मी 22,150 आणि 22,450चा कॉल हे सकाळी मी स्क्वेअर ऑफ करून 22,200चा पी आणि 22,400चा सी मी हा आता परत अपडेट केला आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघाल आता लॉस बऱ्यापैकी 660वरती आहे मॅक्स लॉस. आता म्हणजे मार्केट कुठे जाते, आज मोठा गॅप अप होते किंवा गॅप डाऊन होते, मला 660च्या वरती लॉस नाही होणार आणि तोही मी कमी करणार, तोही मी झिरो करायचा प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि पाहिजे असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके. आणि तुम्ही पाहाल आता मी तुम्हाला माझी पोझिशन घेऊन जातो. माझी पोझिशन पाहाल तर ही सध्याची आजची माझी पोझिशन आहे. हे जे माझे चालू आहे ती स्ट्रॅडल जो चालू आहे तो हा वाला, आणि त्याच्यानंतर ही पोझिशन आणि ही वाली पोझिशन. या पोझिशनमध्ये मी तुम्हाला माहिती देतो, तो इंट्राडे ट्रेड होता. बाकीचं ही जी स्क्वेअर ऑफ केली आहे ही आजची स्क्वेअर ऑफ केलेली आहे. ओके. या दोन पोझिशनबद्दल मी तुम्हाला ही एक पोझिशन आणि ह्या एक पोझिशनबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळ अपडेट देतो. त्याचप्रमाणे मी ही अपडेट चेंजेस का केले ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहाल तुम्हाला 15 मिनटाच्या कॅन्डलवरती घेऊन जातो. आणि काल मी जसं तुम्हाला आधी सांगितलेलं, जसं मी तुम्हाला सांगितलं हा एक रजिस्टन्स आहे. अगर रजिस्टन्सला अगर लेवल ब्रेक करते ना तर मी माझे चेंजेस करणार माझ्या ट्रेडमध्ये. आणि त्याचप्रमाणे मी माझा एक इंट्राडे मी जो ट्रेड घेतो तो सुद्धा घेईन मोमेंटमवाला. ओके. कारण इथून बऱ्यापैकी मार्केट खाली गेलं, अगर वरती जायचं असेल ना, हा ब्रेक केला तर क्विक मोमेंटम येऊ शकतो. त्या हिशोबाने मी इकडे चेंजेस केले आणि आता माझा सध्या 660 रुपये मॅक्स लॉस आहे. आणि मी जी इंट्राडेची तुम्हाला ही जी पोझिशन दाखवलेली ना, ही वाली 22,500चा मी पी सेल केलेला, तो कुठे केला ते मी सांगतो तुम्हाला. अगर तुम्ही एका मिनटाच्या चार्टवरती याल ना तुम्हाला क्लिअर कळेल. मी 22,432 म्हणजे 22,430च्या आसपासचा मी लेवल आधीच दिलेला. ओके. आणि जसं मी एंट्री कुठे घेतली, मार्केट खाली आलं, ठीक आहे, तोपर्यंत माझी एंट्री नव्हती. पण जसं परत त्याने त्या लेवलला टच केला 22,430च्या लेवलला, तर मला वाटलं एक बरं आहे की मोठा ट्रेंड आहे, तेव्हा मी एंट्री घेतली आणि माझा SL आहे तर ह्या साईडला माझा SL गेला. ओके. म्हणजे बऱ्यापैकी चान्सेस होता मला मध्येच स्क्वेअर ऑफ करायचा, इथे चान्सेस होते, इथे कॉस्ट टू कॉस्ट पण आलं. अगर तुम्ही माझ्या चॅनलवरती जुने असाल तर तुम्हाला माहिती मी SL बिंदास देतो. आणि जेव्हा प्रॉफिट घेतो तेव्हा मी मोठं प्रॉफिट घेतो, 7,000, 8,000, 10,000, 12,000 मी असं प्रॉफिट घेतो. त्यामुळे मला 1,000 रुपये द्यायला मला प्रॉब्लेम येतच नाही. तोच एक कॉन्फिडन्स असतो, कारण तो रिस्क आणि रिवॉर्ड माझ्या साईडने असल्यामुळे ते मला तेवढा कॉन्फिडन्स आहे. अगर मी 1,000 रुपये द्यायला तयार असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. आज 2,000 रुपये पण मी द्यायला तयार होतो. माझी मॅक्झिमम एंट्री मी दोनदा घेतली असती. परत तुम्ही पाहाल इकडे सुद्धा माझी एंट्री ॲक्टिवेट झाली असती, पण तो ह्या लेवलला टचच नाही झाला, त्याच्यामुळे मी परत एंट्री घेतली नाही. मी तयार होतो घ्यायला, पण काय परत त्या लेवलला टच नाही आला, त्याच्यामुळे एंट्री घेतली नाही. ओके. आणि आता उद्यापर्यंत मी तो लॉस कसा झिरो करतो ते नक्की सांगेन तुम्हाला. आणि आता आपण उद्या आपण मार्केटमध्ये काय ट्रेड घेऊ शकतो आणि मार्केट कुठे जाऊ शकतं ते आपण पाहूया. पहिले अगर तुम्ही 15 मिनटाच्या कॅन्डलवरती जाल ना, माझ्यात एक मोठा ट्रेंड यायचा चान्सेस आहे. कारण तुम्ही पाहाल की 2 दिवस आहे ना तुम्हाला ट्रेंडच नाही आम्हाला आहे, बरोबर. हा 2 दिवस ट्रेंडच नाही मिळाला. दोन्हीच्या दिवशी रेंज बाउंडमध्ये, हा एक दिवस रेंज बाउंडमध्ये, हा एक दिवस रेंज बाउंडमध्ये. अगर तुम्ही माझा मुव्हिंग एव्हरेजची स्ट्रॅटेजी बघितलं असेल ना, तुम्हाला दोन्ही दिवशी ट्रेड पण नसेल मिळाला. मी बघितलं नाही, पण मी तुम्हाला गॅरंटी सकट सांगतो की दोन्ही दिवसात तुम्हाला ट्रेडसुद्धा मिळाला नसेल. ओके. तुम्ही पाहिजे असेल तुम्ही ती स्ट्रॅटेजी एकदा पाहू शकता, तो व्हिडिओ कंप्लीट, खूप चांगला व्हिडिओ. ठीक आहे. आता आपण बघूया मार्केट कुठे जाऊ शकतो. पहिलं निफ्टी पाहूया ना. निफ्टीचं तुम्हाला सांगतो, मार्केट अगर गॅपअप झालं आणि 22,430चा लेवल अगर ब्रेक करते ना तर इकडे वरती जायचे चान्सेस असेल. मी काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी मॅक्झिमम 2 एंट्री घेणार वरच्या साईडला. पहिला अगर माझ्या लेवलला टच झालं
माझा एस एल घेतला 1000 रुपये पर लॉटच्या हिशोबाने मी इन द मनीमध्ये करणार आणि त्याच्यात परत एकदा ही लेवल टच करते तर मी अजून एकदा एंट्री घेणार. मॅक्झिमम 2 एंट्री असणार इकडे आणि प्रत्येक एंट्रीचा एस एल असेल 1000 रुपये आणि टार्गेट असेल 1:4 किंवा 1:5च्या आसपास. ठीक आहे. आणि समजा पहिल्याच एंट्रीला त्याने ब्रेक केला आणि मोठा ब्रेक केला आणि जसं माझं 20 ते 30 पॉईंट मी प्लसमध्ये दिसेल ना सेलिंगमध्ये तर मी माझा एस एल तो सरळ कॉस्ट टू कॉस्ट करणार. ओके. आणि त्याच्यानंतर मग मार्केट कुठे जायचं तिकडे जाईल, कारण एकदा माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट केला तर मला टेन्शन नाही की माझा एस एल जाईल. त्यामुळे अगर मला 1000च्या ऐवजी मला 4000 किंवा 5000 प्रॉफिट दिसत असेल ना तर मी ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करेन. ओके. आणि डाऊन साईडला जायचं असेल ना तर डाऊन साईडला मॅक्झिमम एकच एंट्री घेऊ शकतो. अगर फ्लॅट ओपन होऊन आजचा लो ब्रेक केला ना तर एकच एंट्री घेऊ शकतो आपण, कारण ब्रेक केल्यानंतर तर क्विक होणार. अगर त्याला मार्केटला खाली पडायचं असेल ना तर इमिजिएट मार्केट खाली पडणार, हे साईडवेज होऊन पडणार नाही. ठीक आहे. अगर मार्केटला जायचं असेल तर एकाच एंट्रीमध्ये डाऊन साईडला असेल आणि वरती 2 लॉट मारत असाल तर खालच्या साईडला एकच लॉट मारा. कारण माझ्यासाठी मार्केट थोडं बुलिश काम तुम्हाला येतो, कारण एवढ्या मोठ्या रेड कॅन्डलनंतर ह्या रेड कॅन्डलचा हायवरती त्यानं सबस्टेंड केला. बरोबर. एवढ्या मोठ्या हायनंतर त्याने सबस्टेंड केलं. त्यामुळे माझ्यासाठी तर मार्केट थोडं बुलिशच आहे. डाऊन साईडलाच यायचं असेल तर एका एंट्रीमध्ये येईल. जसं एका एंट्रीमध्ये तुम्हाला 20-30 पॉईंट प्लसमध्ये दिसाल तर तुम्ही तुमचा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकता. ठीक आहे. आणि टार्गेट खालच्या साईडला तुम्ही 1:3 किंवा 1:4 ठेवू शकता. वरच्या साईडला अगर मी तर कंपल्सरी 1:4 किंवा 1:5 ठेवणार अगर माझा लेवल क्विक ब्रेक करतो तर. ठीक आहे. अगर क्विक ब्रेक करत असेल आणि मला 20-30 पॉईंट मिळाले तर मी माझा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करणार. आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो. बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे तर बँक निफ्टी पण मला एक थोडंसं बऱ्यापैकी ट्रेंडी मार्केट दिसतं आहे. अगर तुम्ही मार्केटमध्ये बघाल ह्या कॅन्डलनंतर बऱ्यापैकी डाऊनफॉल दिलं. बरोबर. तर आता ह्या मार्केटला अगर हा लेवल ब्रेक करायचा असेल ना तो क्विक ब्रेक करा, तो हळू ब्रेक नाही करणार. तर उद्याचा मी तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन सांगतो काय असेल. अगर मार्केटला अपसाईडला जायचं असेल ना तर ही एक हॉरिझॉन्टल लाईन लावून ठेवा. अगर गॅपअप झाला या साईडला गॅपअप झाला ना तर जशी ही ब्रेक करते ना तर तुम्ही 2 एंट्री घेऊ शकतो आपण इकडे मॅक्झिमम. इकडे पण 2 एंट्री. जसं 1:2चा टार्गेट मिळाला ना तुम्ही तुमचा असेल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकता. कारण एकदा मोमेंटम झाली ना मग ते परत खालीपर्यंत न्यायला पाहिजे. वरती गेलं ती थोडं साईडवेज होऊन नंतर ब्रेक केलं तर चालेल, पण अख्खाच्या खालीला तर तोही मार्केट एक साईडवेज मार्केटमध्ये निघून जाईल. ओके. वरच्या साईडला मॅक्झिमम 2 एंट्री आणि खालच्या साईडला जर मार्केटला पडायचं असेल ना आजचा जो लो दिसतोय ना तो मार्केटला पडायचा तर तो क्विक पडणार, तो हळू नाही पडणार. त्याच्यामुळे इथे मॅक्झिमम 1 एंट्री, इकडे मॅक्झिमम 2 एंट्री घ्यायचे असतात. इकडे पण जसं टार्गेट मोमेंटम मिळालं 1:2चा टार्गेट मिळाला तुमचा असेल तो सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकता. आणि वरती 4 एंट्री घेत असाल तर खालच्या साईडला 2 एंट्री सर हाफ एंट्री घ्या. कारण खालच्या साईडला तुम्हाला खूप सारे सपोर्ट्स मिळणार. इकडे एक सपोर्ट आहे, त्याच्यानंतर इकडे एक सपोर्ट आहे, इकडे एक सपोर्ट आहे, परत इकडे एक सपोर्ट आहे. तर मोठा टार्गेट खालच्या साईडला मला दिसत नाही. वरच्या साईडला एक बऱ्यापैकी मोमेंटम मिळू शकते. ठीक आहे. 1:3 1:4च्या आसपास तुम्हाला वरच्या साईडला मोमेंटम मिळायचे चान्सेस आहे उद्याच्या दिवशी. ठीक आहे. आणि वरून उद्या एक्सपायरी आहे तर एक्सपायरीला आपण एक बरं आहे की मी बाईंगचा एक अपॉर्च्युनिटी बघीन अगर कुठे होतं आहे ते. ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट आला असेल तर मला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.